श्रीकांत, अरे आपण आता याची अनबॉक्सिंग केली हिंदीमध्ये, पण मला अजून सुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत यार याच्यावरती. म्हणजे थोडं जरा टॉर्चर करणं गरजेचं आहे. मस्त आवडलं मला. काय होतं माहिती का, जेव्हा मी मोटो रेझर 50 अल्ट्रा बद्दल बोलतोय, आता लॉन्च झालाय, जबरदस्त कव्हर डिस्प्ले, 4 इंचचा डिस्प्ले, सुंदर आहे दिसायला हा फोन. म्हणजे लिटरली इट लुक्स सो गुड की विचारू नका. पण गुड गोष्ट ठीक आहे, पण वाईट गोष्टी सुद्धा मला या फोन बरोबर करायची, तरी टेस्ट करायचं आहे. कारण की फ्लिप किंवा फोल्डेबल फोन असतो ना, त्याची ड्युरेबिलिटी फार महत्त्वाची असते. आता मोटोरोलाने सांगितलं की 6 लाख वेळा तुम्ही फोल्ड करू शकता, गोरिल्ला ग्लास विक्टस वगैरे आहे, IPX8 सर्टिफिकेशन याच्यामध्ये येतं. टेस्ट का नाही, टेस्ट करूया आपण. आधी ना रिअल लाईफ टेस्ट करूया. म्हणजे काय करायचं, हा जो आहे हा बेसिकली एवढा छोटा फोन आहे, कव्हर डिस्प्ले आपण खिशात टाकतो, तेव्हा खिशात आपल्या चाव्या असतात. चावी आहे, मी पण मधल्या ह्याला नाही करणार, कारण की हा जो असतो हा प्लॅस्टिक डिस्प्ले असतो, त्याला काय प्रोटेक्शनची गरज लागत नाही. कारण की जरी पडला तर असा पडतो किंवा असा पडतो, पण असा पडल्यावर गोरिल्ला ग्लास विक्टस आहे, तर त्याला टेस्ट करूया. 1 2 3. फुल जोर लावलेला आहे बरं का. म्हणजे कुठे दिसतंय का रे तुला स्क्रॅचेस? नाही ना, काही दिसत नाही ना. कॉईनने बघायचं. अरे ही चावी एवढी शार्प आहे. बरं, कॉईनने तर नाही होणार. काही पाडायचं खाली खाली पाडायचं आधी ह्या लेवलला पाडतो, खिशातून काढताना पडतो. हा केले, लाईट ऑन आला, लाईट तुझा मिळाला. चल, खिशातनं मी आता असा ठेवायला गेलेलो आणि पडला. आई ग, अरे मी फोटो काढतोय. मस्त, हे एक भारी यायचं. स्माइल कॅप्च्युअर सुद्धा आहे. IPX8 जो आहे ना, तो प्रयत्न करूया. लाईट बंद कर रे, लाईट बंद कर. मित्रांनो, हे सगळं जे काही चाललंय ना, लाईव्ह चाललंय. तुम्हाला जे कॅमेऱ्यावरती दिसतं ना, आम्ही म्हटलं आम्ही लगेच जसं आहे तसं करणार. आता ह्याला ना पाण्याखाली आधी टाकणं. इनफॅक्ट नुसतं नको टाकायला, आपण ना असं टाकूया, असं फ्लॅट टाकूया. चला, IPX8 बंद झाल्यावर असतो की असं सुद्धा IPX8, ओपन मध्ये सुद्धा IPX8. नाही ओव्हरऑल येतात. ठीक आहे, आता डिस्प्ले चालतो कायचा? तर आतमध्ये नाही चालणार. आपण काय करू, एक गेम चालू करून ठेवू. हे पॅनल्स मस्त आहेत, पण ही गेम अरे भारी आहे बरं का. आतमध्ये थोडस त्याला आतमध्ये चालतोय. अर कुठून मला इकडनं जायचंय. लेवल 1 लेवल 9 कम्प्लीट आहे. अच्छा, तू 8 लेवल खेळलो का आपण? आपला नाद केला ना, रांग लावून टाकेल चौकात. मला पाण्याखाली जास्त सोपं वाटतंय माहिती का. ओ लेवल 10 कम्प्लीट, भारी. आणि याचा हॅप्टिक फीडबॅक खरंच मस्त आहे. पाण्याच्या खाली बराच वेळ 2-3 गेम खेळले अँड इट इज स्टील वर्किंग, नो प्रॉब्लेम्स एट ऑल. अरे पाण्यामुळं ओके. कपडा दे रे, टॉर्चर करणं गरजेचं आहे. अच्छा, मोटो जेस्चर्स. हा म्हणजे इफेक्टिव्हली 80,000 मिळतो. याची प्राइस 1 लाख रुपये, 5,000 रुपये इन्स्टंट बँक डिस्काउंट आहे, 5,000ची ऑफर आहे, 10,000चे मोटो बड्स प्लस तुम्हाला बॉक्सच्या आतच मिळतात. सो दॅट इज गुड. ह्याला ना एका हाताने उघडू शकतो का हे बघायचंय. एका हातात काहीतरी दुसरी गोष्ट असली आणि तुम्हाला एका हाताने फोन उचलायचा असला तर येस, जमलं. आता ह्या बोटाने ट्राय करूया. म्हणजे असं जर का मला उघडायचं असेल. ओ नाईस, हा जास्त सोपं वाटतं मला बरं. नाईस. टेंट मोड सुद्धा आहे ना, असा टेंट मोड सुद्धा आहे. पण असं अडकू सुद्धा शकतो. हा, इथं असं अडकू. ओ नाईस, दिस इज गुड आयडिया. आणि फोटो वगैरे काढायचे असतील तर ते दिस इज व्हेरी नाईस. ह्याचे कॅमेरा सुद्धा चांगले आहेत. 50 मेगापिक्सल प्लस 50 मेगापिक्सल प्लस 32 मेगापिक्सल. त्यामुळे कॅमेराज डिसेंट आहे. OS चांगला आहे. 3 वर्षाचे अपडेट्स वगैरे येतात. फीचर्स AIचे भरपूर आहेत. एकच व्हेरियंट येतो 12GB 512 GBचा. पण याच्यामध्ये अजून सांग, टॉर्चर काय करू शकतो अजून आपण? आता स्क्रॅच लाईफ टेस्ट की समजा छोटा आहे, ते मागच्या पॉकेटमध्ये टाकलं आणि मी आता माहित नाही फोन कुठे, मी बस. ओके, हे धर रे जरा माझा मायक्रोफोन धर. आता मी अजून माझ्या मागच्या खिशात ठेवणार आहे. ठेवला मी आणि मी धपकन बसलो. मी धपकन बसलो. ह्या बाजूनीच धपकन बसलो. फोनला काय होतंय का दादा? फोनचं तर माहित नाही, मी नक्कीच तुटेल. हळू नाही. ओपन ठेवला आणि असं बसलो तर हे काय खरं नाही. उलटा फोल्ड होतो ऑपोजिट साईड.
नाही आता धपकन बसेल. धपकन बसू का? बसलेलो आहे. अरे अरे हो रे, अरे गेलं. नाही हा जो आहे ना, हा प्रॉब्लेम असा ह्याच्यावरती मी बसतो तरी नको. नाही नको, एवढं सुद्धा नको. कोणी उलट असं घालून नाही, ते होणार नाही. म्हणजे असे सिनारिओज ट्राय करायला नको जे रिअल वर्ल्ड मध्ये होणार नाहीत. हा अरे थोडा फ्लेक्स होते बरं का. मी जास्त नाही करणार, कारण कोणी असा प्रयत्न करणार नाही की त्याचा फोनच बंद. अरे बंद झाला का काय? नाही, चालू आहे. टॉर्चर करणं गरजेचं आहे. सो ड्युरेबिलिटीच्या बाबतीत तसा चांगला फोन आहे, म्हणजे इट्स नॉट ऑल दॅट बॅड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे असतात ना, हे तुम्ही 3, 4, 6, 8 महिने वापरल्यानंतर ह्याचे रंग ऍक्च्युली आपल्याला कळतात. आता हा नवीन आहे, आत्ताच आलेला आहे आमच्याकडे आणि आम्ही सगळं ट्राय करतोय. 6 महिने वापरल्यानंतर काय होईल, तू वापर ह्याला. आला वारा गेला वारा वाहून गेला खडवा, अरे पाणी अडवा. ॲज अ प्रायमरी ड्रायव्हर. आणि मग आपण जर का काही झालं तर त्याला करूया, त्याच्यावरती व्हिडिओ करूया. दॅट विल बी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. अजून कुठले टेस्ट आम्ही करायला पाहिजे. पण तुम्हाला सांगू का, मोटरोला काही चांगल्या गोष्टी करते. म्हणजे ह्यांची जे फोन्स वगैरे ते कॅमेऱ्याच्या बाबतीत इम्प्रूव्ह झालेले आहेत. अपडेट्स आता हळूहळू यायला लागलेत. अपडेट्सच्या बाबतीत इतके इम्प्रूव्ह झालेले नाहीत, पण ते करायला लागलेले आहेत. आय थिंक दे आर इम्प्रूव्हिंग. ह्यांचा डिस्प्ले चांगला आहे. आणि जर का ह्याच्या प्रिव्हियस जनरेशनच्या बरोबर कम्पेअर केलं तर सगळ्याच बाबतीत याचा अपडेट आहे. एक तर 8S Gen 3 येतं, त्याचा अंतु स्कोअर 1.1 मिलियन येतं. हायेस्ट सेटिंगमध्ये तुम्ही गेमिंग वगैरे करू शकता. मल्टीमीडिया इज इम्प्रेसिव्ह, एस्पेशली ऑडिओ क्वालिटी खरंच चांगली आहे याची. सो आय लाईक दॅट. 12GB रॅम, 512GB स्टोरेज आहे, LPDDR5X रॅम टाईप आहे. व्हिडिओ वगैरे काढायचं असेल तर कॅमेरा चांगला आहे. कॅमकॉर्डर म्हणून तुम्ही वापरू शकता याला. कव्हर डिस्प्ले 4 इंचीचा आहे, सगळ्यात मोठा कव्हर डिस्प्ले फ्लिपच्या फोनमध्ये. सो दॅट इज गुड. पॅनल्स वगैरे आहेत. आणि मेन म्हणजे ह्यावेळेला AI चं इंटिग्रेशन, जेमिनी AI चं इंटिग्रेशन आलेलं आहे, विच इज एक्सलंट. म्हणजे तुम्हाला कव्हर स्क्रीनवरच तुम्हाला एक पार्टी अटेंड करायची आहे, ट्रॅव्हल प्लॅन करायचा आहे, वॉलपेपर जनरेट करायचे, इमेज जनरेट करायची, ते सगळं तुम्ही गोष्टी करू शकता. Razer 40च्या वेळेला Razer 40 आणि Razer 40 Ultra आलेला आहे. आता ह्या वेळेला फक्त Razer 50 Ultra आलेला आहे. 50 त्यांनी डिच्चू दिलेला आहे. तर असा आहे Razer 50 Ultra. टॉर्चर टेस्ट झाले, पाणी टेस्ट झाले, स्क्रॅच टेस्ट झाली आहे, बेंड टेस्ट झाली आहे, खिसा टेस्ट झालाय, ड्रॉप टेस्ट, सगळं काही केलेलं आहे तुमच्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बरेच लोक येतात, बघतात व्हिडिओ, आवडतात, तुमच्यासाठी हे सगळं करतो. सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला. आणि हो, तुम्हाला वाटत असेल की हे व्हिडिओ वगैरे मोटोरोला स्पॉन्सर केलेला आहे, हा व्हिडिओ नाही, हा स्पॉन्सर केलेला नाही. येस, तुमच्यासाठी करू. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एवढं एक रेकॉर्डिंग झालं.